आता बघूयात राज्यभरातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। राज्यात पावसामुळे मलेरियाचा धोका वाढला। जुलैपर्यंत राज्यात 9025 रुग्णांची नोंद, तर गतवर्षीच्या तुलनेत 3% वाढ। नीट यूजी प्रकरणात सीबीआय कडून पहिलं आरोपपत्र सादर, 13 जणांची नावं ही आरोपी म्हणून नमूद। बीकेसीतील 7 भूखंडातून एमएमआरडीएला 6000 कोटी, जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी ई लिलाव होणार। 7 भूखंड हे 80 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात येणार। जीएसटी संकलन जुलैमध्ये 1.82 लाख कोटींवर, 7 वर्षांच्या अंमलबजावणीतील तिसरं सर्वोच्च मासिक संकलन। गतवर्षीच्या जुलै महिन्यापेक्षा 10.3% हे संकलन अधिक। कोस्टल रोडचं काम पूर्ण होण्यास 2025 उजाडणार। सध्या कोस्टल रोडचं काम हे 91% पूर्ण। मे 2024 मध्येच काम पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली होती। एसटी महामंडळाला अच्छे दिन येण्यासाठी प्रयत्न केलेल्या कामगारांचा सन्मान, चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार। महामंडळाची आर्थिक स्थिती पुन्हा सुधारू लागली आहे। बीएससी आणि नर्सिंग प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात। विद्यार्थ्यांना 10 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करता येणार। अंतिम गुणवत्ता यादी 12 ऑगस्ट रोजी जाहीर होणार। दिल्ली शिकवणी वर्ग मृत्यू प्रकरणात चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा आरोप वगळला। दिल्ली पोलिसांची न्यायालयात माहिती। 2000च्या 7409 कोटी मूल्याच्या नोटा अजूनही परतल्या नाहीत। मात्र ज्यांच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असतील त्यांना त्या बदलून घेता येतील, रिझर्व्ह बँकेची माहिती।